Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy online lecture series. Today we are going to discuss about development of female gametophyte from the first chapter. This is our part 5, but before watching the part 5, you must have to watch part 4 to get detailed understanding of the development of female gametophyte. Okay, तर आपण सुरू करूया female gametophyte. Okay, आता हे जे काही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला जस्ट रीड करायचं आहे. स्टार्टिंगला तुम्हाला साधारणपणे 50-60% तुम्हाला डायग्रामवरून समजेल, परंतु ही स्लाइड झाल्यानंतर प्रत्येक स्लाइडमध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके, ते प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजल्याच्या नंतर ॲट द एंड ऑफ दिस सेशन तुम्हाला 100% अंडरस्टँडिंग आलेलं असेल. ठीक आहे ना? ओके, तर जस्ट फक्त आता आपण ही डायग्राम सुरू करूया. जस्ट आपण ही डायग्राम रीड करून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काय काय डिस्कशन करायचं आहे. काय आहे पहिल्या स्टार्टिंगला सुरुवात. आपल्याकडे आहे मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड. आता या मेगास्पोर मदर सेलचं मिओसिस होतं आणि मिओसिस झाल्यानंतर तुम्हाला 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स किंवा त्याला आपण लिनियर टेट्राड्स असं म्हणतो, हे फॉर्म होतात. ठीक आहे, तुम्हाला असं वाटू शकतं की हे ॲक्च्युली आहे काय, तर आपण या सेशनमध्ये पाहत आहोत डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओसॅक. समजलं सर्वांना? आता एम्ब्रिओसॅक कशी डेव्हलप होत असते हे आपल्याला पाहायचं आहे. या डायग्रामवरून तुम्हाला 50%च अंडरस्टँडिंग होईल, मात्र यानंतरच्या स्लाइड्स आपण परत पहिल्यापासून डिटेलमध्ये डिस्कस केल्यानंतर मात्र तुम्हाला 100% अंडरस्टँडिंग येईल. सध्या फक्त लक्षात ठेवा की तुमच्याकडं मेगास्पोर मदर सेल आहे विच इज नथिंग बट डिप्लॉइड, आणि आपण डिप्लॉइड म्हणजे 2n असं लिहित असतो. काय होतं मेगास्पोर मदर सेलचं? मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस प्रोसेस, आणि मिओसिस झाल्यानंतर त्यापासून आपल्याला 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स फॉर्म होतात. हे 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स लिनियरली अरेंज्ड असतात. समजलं सर्वांना? ओके, तर त्यापैकी जो मेगास्पोर मदर सेल आहे किंवा मेगास्पोर ऑफ एम्ब्रिओसॅक आहेत, आता ऑब्व्हियसली हे सगळे कसे असणार आहेत, हे हॅप्लॉइड असणार आहेत. त्या 4 पैकी 3 ॲबॉर्ट होऊन जातात किंवा 3 डिजनरेट होऊन जातात. फक्त शिल्लक आपल्याकडं एकच राहतो की जो फंक्शनल मेगास्पोर असतो. ठीक आहे, फंक्शनल मेगास्पोर. आता हा जो आहे तुमचा हा फंक्शनल मेगास्पोर आहे. परत तो फंक्शनल मेगास्पोर म्हणजे काय, समजा तुमचा न्यूक्लियस आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता त्याचं परत फर्स्ट मायटॉसिस होतं आणि या न्यूक्लियसचं काय होत असतात, 2 न्यूक्लियस तयार होत असतात किंवा 2 न्यूक्लियाय तयार होत असतात. ठीक आहे, आता परत त्याचं सेकंड मायटॉसिस, या 2चे परत 4 होतात. थर्ड मायटॉसिस, या 4चे परत काय होतील, 8 होतील. 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4 असे हे जे काय 8 आहेत न्यूक्लियाय, हे तुमचे प्रत्येक एंडला गेलेले असतात. मग काय होतं परत पुढं की हा जो वरचा पोर्शन आहे म्हणजे ऑब्व्हियसली तो तुमचा चलाजल एंडकडे वगैरे असेल आणि खालचा जो मायक्रोपायलरच्या साईडला असेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु इथलचा एक असा सेंटरला येतो आणि वरचा एक असा एक सेंटरला येतो, आणि हे तुम्हाला दिसले का मध्ये, हे 2 पोलार न्यूक्लियाय आहेत. ओके, आता हे 2 सेंटरला आले म्हणजेच साईडला 3 राहिले आणि साईडला 3 राहिले. आता हे आपल्याला ऑलरेडी प्रिव्हियस सेशनमध्ये समजलेलं आहे की हे 3 अँटीपोडाल सेल्स आहेत, आणि हे जे काही खालचा जो काही तुमचा सेक्शन आहे तो म्हणजे एक ॲपॅरेटसचा, त्यामध्ये 2 सिनर्जिड्स आहेत आणि एक एग सेल आहे. मध्ये जो पोर्शन असणार आहे सेकंडरी पोलार न्यूक्लियाय असतो. ठीक आहे, समजलं? तर अशा प्रकारे हे जे काही तुमचं आहे मॅच्युअर एम्ब्रिओ तयार होत असतो. सध्या फक्त तुम्हाला एक आयडिया आलेली आहे की एम्ब्रिओसॅक कसा तयार होत असतो. आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये प्रत्येक जे काही गोष्ट आहे किंवा प्रत्येक पार्ट जो आहे हा इन डिटेलमध्ये आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, ओके, चला मग. तर मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय, मी तुम्हाला मायक्रोस्पोरोजेनेसिस हे पार्ट 2 मध्ये सांगितलं होतं. पार्ट 3 मध्ये तुम्हाला मी मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय हे सांगितलं होतं. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे आपल्याला जे काय तुमचं काय म्हणतात, फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप होण्याची प्रोसेस, त्याला आपण म्हणतो असतो मेगास्पोरोजेनेसिस. ॲक्च्युली काय होतं मेगास्पोरोजेनेसिसमध्ये
ते पाहूया आपण. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. तुमच्या हे लक्षात आलं का की हा या साईडचा आहे तुमचा मायक्रोपायलर एंड, या वरच्या साईडचा आहे तुमचा चलाजल एंड. ठीक आहे, हा आहे न्यूसेलस आणि न्यूसेलसच्या आतमध्ये तुमचा काय होणार आहे, एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होणार आहे. समजलं सर्वांना. आता मायक्रोपायलर एंडकडं हा जो प्रेझेंट आहे, हा प्रेझेंट असणारा सेक्शन म्हणजेच डिप्लॉइड हायपोडर्मल सेल. ओके, तो कोण आहे तुमचा डिप्लॉइड हायपोडर्मल सेल. आता काय होत असतं, हा आहे तुमचा डिप्लॉइड हायपोडर्मल सेल. ओके, म्हणजेच त्याला आपण मेगास्पोर मदर सेल असंही म्हणणार आहोत पुढे गेल्यानंतर. ठीक आहे ना. प्रथम काय होत असतं, हा जो काय तुमचा डिप्लॉइड हायपोडर्मल सेल आहे विच इज प्रेझेंट नियर दी मायक्रोपायलर एंड गेट्स डिफरन्शिएटेड अँड इट फॉर्म्स आर्किओस्पोरियम. ओके, आर्किओस्पोरियम किंवा आर्केस्पोरियम, यालाच काही लोक आर्चिस्पोरियम असं पण म्हणतात. तुम्हाला जे प्रोनाऊन्सिएशन वापरायचं असेल ते प्रोनाऊन्सिएशन तुम्ही वापरू शकता. म्हणजे आपल्याला हे समजलं की मायक्रोपायलर एंडला जो डिप्लॉइड हायपोडर्मल सेल असतो इट गेट्स डिफरन्शिएटेड, इट फॉर्म्स आर्चिस्पोरियम किंवा आर्किस्पोरियम. ओके, आता हे जे काही आर्किस्पोरियम सेल आहे इट डिरेक्टली फंक्शन्स ॲज मेगास्पोर मदर सेल. आता हेच डिस्कशन आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये पाहिलं होतं. कसं तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता हे पहा, आपण या ठिकाणी काय पाहिलं होतं, मेगास्पोर मदर सेल. म्हणजे तुमच्या आता हे लक्षात आलं असेल की मेगास्पोर मदर सेल म्हणजे आर्किस्पोरियम आहे आणि हा आर्किस्पोरियम कुणापासून तयार झालेला असतो, हायपोडर्मल सेलपासून. ठीक आहे, म्हणजे सुरुवात आपल्याला कुठून करावी लागेल, हायपोडर्मल सेलपासून. ठीक आहे ना. तेच आपण पाहत आहोत. हायपोडर्मल किंवा डिप्लॉइड हायपोडर्मल सेल at the micropylar end of nucellus gets differentiated to form archisporium, right? Mostly this archisporium cell directly functions as megaspore mother cell. megaspore mother cell म्हणजेच आपण त्याला MMC असं संबोधणार आहोत फर्दर डिस्कशनमध्ये. समजलं. आता डिप्लॉइड हायपोडर्मल सेल आहे त्यापासून ऑब्विसली आर्किस्पोरियम हा पण डिप्लॉइड तयार होणार आहे आणि म्हणजेच मेगास्पोर किंवा तुमचं मेगास्पोर मदर सेल हे कसं असणार आहे, डिप्लॉइड. राईट. द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस टू फॉर्म टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर्स. आता हेच आपण प्रिव्हियस सेशनमध्ये कसं पाहिलं आहे चेक करा. ओके, या ठिकाणी पाहिले का तुम्ही, मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड अंडरगोज मिओसिस, इट फॉर्म्स 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स विच आर लिनियरली अरेंज्ड. समजलं सर्वांना. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा पोर्शन तुम्हाला इन डिटेलमध्ये समजला असेल. यानंतर आपल्याला फर्दर डिस्कशनमध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजून जातीलच, परंतु हे लक्षात ठेवायचं, डिप्लॉइड हायपोडर्मल सेल त्यापासून तयार होणार आहे तुमचं आर्किओस्पोरियम. आर्किस्पोरियम पासून तुमचं तयार होणार आहे काय, मेगास्पोर मदर सेल. आणि हे जे मेगास्पोर मदर सेल आहे इट अंडरगोज मिओसिस, इट फॉर्म्स 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स. समजलं सर्वांना या ठिकाणी. ओके, नाउ गो टू द नेक्स्ट पॉइंट. दिस प्रोसेस इज नोन ॲज मेगास्पोरोजेनेसिस. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या शॉर्ट नोट्स तयार करणार त्यावेळेस तुम्ही कसं लिहिणार, तुम्ही लिहितानाच लिहिणार हायपोडर्मल सेल ब्रॅकेटमध्ये 2n डिफरन्शिएशन काय होणार, आर्किस्पोरियम. आर्किस्पोरियम ते पण 2nच आणि आर्किस्पोरियम पासून तुम्ही लिहिणार मेगास्पोर मदर सेल, त्याला पण ब्रॅकेटमध्ये 2n म्हणजे डिप्लॉइड. दिस ओव्हरऑल प्रोसेस इज नोन ॲज अ मेगास्पोरोजेनेसिस. समजलं सर्वांना. व्हेरी इझी. जर तुम्हाला 1 मार्काला डेफिनेशन विचारली तर ही डेफिनेशन तुम्हाला एका जागेवरती सेग्रिगेट करता आली पाहिजे, मेमराईज करता आली पाहिजे. समजलं सर्वांना. ओके, तर या डायग्राममध्ये काय म्हटलंय, आर्चिस्पोरियम फंक्शन्स ॲज मेगास्पोर मदर सेल हे आपण बोललेलो आहोत. ठीक आहे. नाउ गो टू द नेक्स्ट स्लाइड. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये काय सांगते, आता ज्यावेळेस तुम्हाला याची नोट्स प्रॉपरली लिहायचे आहेत त्यावेळेस तुम्ही या छोट्या छोट्या डायग्राम ड्रॉ करत बसू नका. हे तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंगसाठी मी दिलेलं आहे. ठीक आहे. द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस टू फॉर्म टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. दिस प्रोसेस इज नोन ॲज अ मेगास्पोरोजेनेसिस. समजलं. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. चला परत पुढं. आता हे जे काही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे यापासून काय तयार होत असं, लिनियर टेट्राड हॅप्लॉइड मेगास्पोर.
लक्षात आहे तुमच्या? त्यापैकी 3 डिजनरेट होतात, ते ॲबॉर्ट होतात, म्हणजेच ते फंक्शनल नसतात. त्यापैकी एकच फंक्शनल असतो आणि हा फंक्शनल असणारा जो काय तुमचा टेट्राड आहे, लिनियर टेट्राडपैकी एक मेगास्पोर आहे. म्हणजे हा वरचा पहा की हा कोणत्या साईडला आहे? चलाजल एंडकडे. ह्या पाहिजे समजते ह्या कोणता पार्ट आहे? चलाजल एंड. आणि हा खालचा कोणता पार्ट असतो? मायक्रोपायलर एंड. समजलं सर्वांना? ठीक आहे. जनरली द चलाजल मायक्रोस्पोर रिमेन्स फंक्शनल. तेच आपण बोललो आहोत की चलाजलच्या साईडचा जो आहे मायक्रोस्पोर हा फंक्शनल राहतो आणि बाकीचे उरलेले 3 जे आहेत हे डिजनरेट होऊन जातात. म्हणजेच काय? द चलाजल मायक्रोपोर रिमेन्स फंक्शनल while remaining 3 degenerates gradually. ओके. आता हा फंक्शनल आहे म्हणजे नेमकं काय करतो? हा फंक्शनल आहे म्हणजे हा मेगास्पोर तुमचा फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आहे आणि म्हणजे हा तुमचा फर्टाईल आहे किंवा पुढे गेल्यानंतर तो फर्टिलायझेशनसाठी कॅपेबल आहे असं त्यांना म्हणायचं फंक्शनल म्हणजे. ओके. सो द फंक्शनल मेगास्पोर इज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. इट अंडरगोज एनलार्जमेंट म्हणजे हा परत वाढत जातो and develops into the female gametophyte. The haploid nucleus of functional megaspore undergoes 3 successive free nuclear mitotic division. असं का म्हटलं असेल की 3 successive free nuclear mitotic division हे तुम्हाला समजून गेलं असेल. आपण फर्स्ट तुमच्या पीपीटी मध्ये हे पाहिलेलं होतं, राईट? कसं 3 successive mitotic divisions पहा. काय झालं? मेगास्पोर मदर सेल, त्यापासून हे 4, त्यापैकी 3 डिजनरेट, एक फंक्शनल. आता या फंक्शनल म्हणजे हा आहे तो फंक्शनल. या फंक्शनलचं पहिलं मायटॉसिस 1चे 2, दुसरं मायटॉसिस 2चे 4, तिसरं मायटॉसिस 4चे 8. म्हणून याला म्हटलंय 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर चेंजेस, राईट? ओके. समजलं सर्वांना? गो टू द नेक्स्ट पॉईंट. तर या पॉईंटपर्यंत तुम्हाला समजलं असेलच. ओके. आता हे 3 सक्सेसिव्ह न्यूक्लियर डिव्हिजन्स कसे होत असतात ते पहा. फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लियाय. दिसलं का? हे 2 न्यूक्लियाय. परत सेकंड मायटॉटिक डिव्हिजन अंडरगोज और फॉर्म्स 4 न्यूक्लियाय आणि नंतर 8 न्यूक्लियाय. दिसलं तुम्हाला सर्वांना? बोथ द न्यूक्लियाय अंडरगोज 2 सक्सेसिव्ह डिव्हिजन्स. This results in the formation of 4 nuclei at each pole and an 8 nucleated structure form. आता 8 nucleated हे तर आपल्याला समजतच आहे. या डायरेक्शनला 4 आहेत, या डायरेक्शनला 4 आहेत, म्हणजे हे काय झालं? 8 nucleated structure. समजलं सर्वांना? ओके. 1 nucleus from each pole म्हणजे इथलचा हा एक न्यूक्लियस या बाजूला येतो. हे तुम्हाला दिसतंय का वरती? एक मिनिट. हे तुम्हाला वरती दिसत असेल. या डायरेक्शनचा हा खालून इथलचा एक न्यूक्लियस सेंटरला जातो आणि वरचा एक इथं सेंटरला येतो. ठीक आहे. त्यापासून आपल्याला माहित आहे की सेकंडरी न्यूक्लियस किंवा तुमचा पोलार न्यूक्लियर तयार होत असतो. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 4 न्यूक्लिया ॲट ईच पोल हे आपण बघितलेलं आहे. 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल कम्स टू दी सेंटर अँड दे फंक्शन्स ॲज अ पोलार न्यूक्लियाय. म्हणजे मध्ये या ठिकाणी हे झालं पोलार न्यूक्लियाय. हे तुम्हाला दिसते का? वरच्या डायरेक्शनचे राहिलेले आहेत नियर दी चलाजल एंड, त्याला आपण म्हणतो अँटीपोडल सेल. खालच्या डायरेक्शन जे आहेत ते एक ॲपॅरेटस आहे म्हणजे एक सेल आणि 2 सिनर्जिड सेल्स. समजलं? तर अशा प्रकारे फिमेल तुमची गॅमेटोफाइट जी आहे ही फॉर्म होत असते. आता तुम्हाला समजलं असेल की पहिल्या स्लाईडमधला प्रत्येक गोष्टीचं मिनिंग. आता तुम्ही काय करायचं? हे सेशन संपलं की ती स्लाईड कमीत कमी 5 वेळेस रीड करायची, नुसती रीड करायची आणि 6व्या वेळेस तुम्ही ती व्यवस्थित लिहून घ्यायची. तुम्हाला 100% ती डायग्राम पेपरला पडणारच आहे, कारण दरवर्षी ती डायग्राम तुम्हाला पेपरला ड्रॉ करायला पडत असते. समजलं? आणि एकदा तुम्हाला डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करता आली की तुम्ही इझिली ती डायग्राम बघूनच एक्सप्लेनेशन त्याचं देऊ शकता. समजलं सर्वांना? नाव सी 3 न्यूक्लियाय नियर द मायक्रोपायलर एंड कन्स्टिट्यूट एग ॲपॅरेटस. माहीत आहे आपल्याला हा जो खालचा पोर्शन आहे हा मायक्रोपायलर एंडच्या जवळ असतो. वरचा जो पोर्शन आहे हा चलाजल एंडच्या जवळ असतो आणि याला आपण एग ॲपॅरेटस असं म्हणतो. एक सेल आणि सिनर्जिड सेल्सला. वरचा जो आहे त्याला आपण अँटीपोडल सेल्स म्हणत असतो आणि मध्ये जे काही 2 आहेत ते तुमचे कोण आहेत? पोलार न्यूक्लिया आहेत. इट कन्सिस्ट ऑफ लार्ज सेंट्रल
हॅप्लॉइड एग सेल म्हणजे काय, हे एग ॲपॅरेटस पैकी मध्ये जो आहे तो लार्ज असतो, हॅप्लॉइड एग सेल असतो आणि साईडला दोन जे काय असतात ते असतात तुमचे सिनर्जिड सेल्स. सिनर्जिड शोज हेअर लाईक प्रोजेक्शन्स कॉल्ड ॲज अ फिलिफॉर्म ॲपॅरेटस. ओके, विच गाईड्स द पोलन ट्यूब टुवर्ड्स. ओके, आता ज्यावेळेस डबल फर्टिलायझेशन हा कन्सेप्ट येईल त्यावेळेस हा जो पोर्शन आहे हा पोर्शन मी तुम्हाला व्यवस्थित इन डिटेलमध्ये सांगेल, कारण त्यावेळेस तुम्हाला ते प्रोजेक्शन्स कसे असतात, पोलन ट्यूब कशी येते आणि कशी एंट्री करते हे सांगणारच आहे. समजलं सर्वांना? ओके, नाव गो टू द नेक्स्ट पार्ट. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय पाहणार आहोत? नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे पाहणार आहोत, एम्ब्रिओ सॅक इज 8 न्यूक्लिएटेड. समजते आपल्याला, कारण 1 2 3 हे 3 झाले, हे 2 झाले आणि हे 3 झाले, टोटल म्हणून 8 न्यूक्लिएटेड. परंतु 7 सेल्ड स्ट्रक्चर आहे. हे 3 सेल, हे 3 सेल आणि मध्ये हे जे काय तुम्हाला दिसतात ना हे सेल, म्हणजे मध्ये जे काय असणार आहे हे तुमचं आहे एक सेल. समजलं? म्हणून आपण असं म्हणू शकतो की एम्ब्रिओ सॅक इज 8 न्यूक्लिएटेड 7 सेल्ड स्ट्रक्चर. 3 न्यूक्लिया ॲट द चलाजियल एंड, 3 at the micropylar end and 2 secondary nucleus formed by the fusion of polar nuclei. हे समजलेलं आहे आपल्याला. Since one functional megaspore forms embryo sac, it is called as monosporic. Okay, in angiosperm, in most of the angiosperm एकाच फंक्शनल मेगास्पोर पासून एम्ब्रिओ सॅक तयार होत आहे, म्हणून त्याला आपण मोनोस्पोरिक म्हणतो. आणि ही जी काही एम्ब्रिओ सॅक डेव्हलप झालेली आहे इट इज विद इन द फंक्शनल मोनोस्पोर, म्हणून आपण याला एंडोस्पोरिक म्हणतो. हे आपल्या ओव्हिलच्या आतमधलं सेक्शन आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एंडोस्पोरिक. समजलं सर्वांना? ओके, नाव गो टू द नेक्स्ट पार्ट. आता हीच डायग्राम तुम्हाला पहा समजते की नाही पहिल्यापासून इन डिटेलमध्ये. ओके, ही डायग्राम तुमची व्यवस्थित रेडी करून घेतो आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही मला विचारायचा. आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी तुमची टेस्ट आहे ऑन द बायोलॉजी, म्हणजे फर्स्ट 4 पार्ट्स. ओके, नाव सी, पहिल्या स्टार्टला होतं आपल्याकडे काय, डिप्लॉइड हायपोडर्मल सेल, त्यापासून भेटला आपल्याला आर्किस्पोरियम, त्यापासून आपल्याला भेटलं डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. आणि हे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस अँड इट फॉर्म्स 4 हॅप्लॉइड मेगास्पोर लिनियरली अरेंज्ड टेट्राड. त्यात 4 हॅप्लॉइड मेगास्पोर पैकी जो चलाजल एंडच्या साईडचा आहे तो मेगास्पोर फंक्शनल राहतो, तो हॅप्लॉइड असतो, आणि बाकीचे जे काही 3 आहेत हे डिजनरेट होतात. ओके, आता हे जे काही मेगास्पोर तुमचा फंक्शनल राहिलेला आहे तो मेगास्पोर साईजने वाढत जातो, त्याला व्यवस्थित नरिशमेंट भेटते, त्याला व्यवस्थित त्याचं खाद्यान्न भेटतं कोणाकडून, न्यूसेलसकडून. आणि तो जो काय तुमचा फंक्शनल मेगास्पोर मदर सेल आहे याचं फर्स्ट मायटॉसिस होतं. मायटॉसिस झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो काय एकच न्यूक्लियस आहे त्यापासून 2 न्यूक्लिया भेटतात. सक्सेसिव्ह परत सेकंड तुमचं मायटॉसिस होतं, या 2 पासून 4 न्यूक्लिया भेटतात आणि थर्ड मायटॉसिसमध्ये तुम्हाला 8 न्यूक्लिया भेटतात. समजलं सर्वांना? आता 8 न्यूक्लिया भेटल्या की या साईडचा 8 आणि या साईडचा 8, त्यापैकी मधला जो काय सेंटरचा एक न्यूक्लियस आहे तो सेंटरला येतो. आणि सेंटरला आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, 2 पोलार न्यूक्लियाय, म्हणजे अँटीपोडाल सेल्स ज्या आहेत त्या तुमच्या 3 चलाजेल एंडकडे राहतात. आणि एक ॲपॅरेटस म्हणजे 2 सिनर्जिड्स आणि तुमचं एक सेल हे तुमचे एका साईडला राहतात. अशा प्रकारे एम्ब्रिओ सॅक ही तुमची कशी आहे, 8 न्यूक्लिएटेड 7 सेल्ड स्ट्रक्चर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित एम्ब्रिओ सॅक दिसलेली आहे. ही एम्ब्रिओ सॅक तुमची कुठं फॉर्म होत असते रे बाळांनो, एम्ब्रिओ सॅक तुमची न्यूसेलसच्या आतमध्ये फॉर्म होत असते आणि हे तुम्हाला मग माहीत आहे हे इंटेग्युमेंट्स वगैरे वगैरे. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे हे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित येणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 5 वेळा ही डायग्राम वाचा, 6व्या वेळेस ही डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून घ्या आणि नंतर तुम्हाला मनाने डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. ओके, थांबण्यापूर्वी तुम्हाला काही असाइनमेंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित, हे जे काही असाइनमेंट क्वेश्चन्स आहेत हे असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. तुम्हाला आजच्या सेशनमधून जर काही क्वेश्चन पडला फायनल एक्झामला तर 100% स्कोर येणार आहे आजच्या सेशनचा. ठीक आहे, तर तुम्हाला पहिल्या स्टेपला लिहायचं आहे व्हॉट इज मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय हे लिहायचं आहे. पहिल्या स्लाईडवरती आपण पाहिलेलं आहे त्याची डेफिनेशन. व्यवस्थित तुम्हाला मी शॉर्टकट कसा करायचा ते पण सांगितलेलं आहे. ड्रॉ नीट अँड लेबल्ड डायग्राम ऑफ शोविंग डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजे आपल्याला पहिल्या स्लाईडवरती जे काही फिमेल गॅमेटोफाइटची डायग्राम आहे ही व्यवस्थित ड्रॉ करायची आहे.
ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फिमेल गॅमेटोफाइट ऑफ दी अँजिओस्पर्म एम्ब्रियो सॅक। तुम्हाला 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये फक्त डायग्राम ड्रॉ करायचे आहे, समज सर्वांना? ओके, म्हणजे दुसरा आणि तिसरा क्वेश्चन तुमचा सारखाच आहे, ठीक आहे? ओके, तुम्ही 2 आणि 3 क्वेश्चनपैकी कोणताही एक सॉल्व्ह करू शकता। 4 नंबरला ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट अँड एक्सप्लेन इट इन डिटेल। म्हणजे तुम्हाला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, दुसरा किंवा तिसऱ्यापैकी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, त्यामध्ये डायग्राम असावी, चौथ्यामध्ये परत सेपरेट डायग्राम ड्रॉ करायची आणि चौथ्यामध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा द्यायचं आहे, ठीक आहे सर्वांना समजलं? आणि हा असाइनमेंट तुम्हाला लवकरच आपल्या ॲपवरती सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे आजचं सेशन तुम्हाला समजलं असेलच। आज आपण या ठिकाणी थांबूया। यानंतरच्या सेशनमध्ये मी तुम्हाला डबल फर्टिलायझेशन शिकवणार आहे आणि डबल फर्टिलायझेशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू। नीटमध्ये पण विचारलं जातं, सीईटीमध्ये पण विचारलं जातं आणि बोर्डाला सुद्धा तुम्हाला विचारलं जातं। तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।